एरवी पुणे पोलीस गुन्हेगारांवर कडक कारवाई करतात, त्यासाठी पुणे पोलिसांचं कौतुक होतं, व्हायला देखील हवं। मात्र प्रश्न जेव्हा राजकीय पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा येतो त्यावेळी हेच पुणे पोलीस कारवाईचा देखावा निर्माण करतात का, कारवाईचा फार्स करतात का, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे नजीकच्या काळात घडलेल्या दोन घटना। या दोन घटना कोणत्या आहेत, पुणे पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे आणि कोणती केलेली नाही, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिली घटना आहे पुण्याचे भाजपचे महानगर मंत्री असलेल्या प्रमोद कोंढरे यांच्यावरती एका वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांनी केलेल्या आरोपांची। 23 जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुण्यातील काही रस्त्यांची पाहणी करणार होते आणि त्यासाठी पुण्याचे भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये उपस्थित होते। त्यावेळी आमदार हेमंत रासने यांनी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तिथे बंदोबस्तावरती असलेल्या पोलिसांना देखील चहाला एका दुकानामध्ये चलण्याची विनंती केली। अतिशय चांगल्या उद्देशाने ही विनंती केलेली होती, मात्र त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये जे पाहायला मिळतं आहे, एका वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाच्या पाठीमागे हे प्रमोद कोंढरे उभे असल्याचं त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय आणि या महिला पोलीस निरीक्षकांनी केलेल्या आरोपानुसार प्रमोद कोंढरे यांनी त्यांना 2 वेळा लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श केले। त्या ठिकाणी त्या महिला पोलीस निरीक्षकांना प्रचंड राग आला, मात्र काही वेळामध्येच केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी येणार असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी शांत राहण्याचा निर्णय घेतला। मात्र जेव्हा केंद्रीय मंत्र्यांचा दौरा आटोपला तेव्हा संबंधित महिला पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हा प्रकार घडला होता त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मिळवलं, आजूबाजूच्या देखील सगळ्या सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार या संबंधित महिला पोलीस निरीक्षकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून त्यांच्या कानावरती घातला। त्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला। संबंधित महिला पोलीस निरीक्षक त्यानंतर निघून त्यांच्या कामाच्या ठिकाणी आल्या, मात्र त्यानंतर या महिला पोलीस निरीक्षकांना एका उपायुक्त असलेल्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि या पोलीस उपायुक्तांनी या महिला पोलीस निरीक्षकांना सांगितलं की तुमच्या तक्रारीनंतर आपण प्रमोद कोंढरे यांच्यावरती गुन्हा दाखल करतो आहोत, मात्र त्यांना अटक नाही झाली तर तुम्हाला चालेल का। आता एका पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून जेव्हा एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अशी विचारणा होते, असा फोन येतो, तेव्हा साहजिकच पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी पोलीस उपायुक्त जे त्यांचे वरिष्ठ आहेत यांना काय उत्तर देणार, आणि तसंच उत्तर या महिला अधिकाऱ्यांनी दिलं। या महिला अधिकाऱ्याचं असं म्हणणं होतं की मी लोकांच्या तक्रारींचं निवारण करते, लोकांवरती अन्याय झाला असेल तर पोलीस म्हणून मी काम करते, मात्र माझ्या स्वतःच्या बद्दलच असा प्रकार घडला असेल तर त्याची तक्रार मी न देणं हे माझ्या मनाला पटत नाहीये। मी माझ्याबद्दल घडलेल्या या प्रकाराचीच दखल नाही घेतली तर मग मी इतरांबद्दल काय काम करणार, आणि त्यामुळं मला या माझ्या सोबत घडलेल्या प्रसंगाची तक्रार देणं आवश्यक वाटतं। संबंधित महिलेनी तक्रार दिली, मात्र पोलीस उपायुक्तांनी फोन करून या महिला पोलीस निरीक्षकांना विचारलं की अटक नाही केली तर चालेल का। तेव्हा या महिला पोलीस निरीक्षकांनी उत्तर दिलं की तक्रार देणं हे माझं काम होतं, मी ती दिलेली आहे, पुढे कोणती कारवाई करायची हे वरिष्ठांनी ठरवायचं आहे। आणि वरिष्ठांनी निर्णय घेतला अटक न करण्याचा। प्रमोद कोंढरे यांना पोलीस चौकीमध्ये बोलवण्यात आलं, त्यांची त्या ठिकाणी चौकशी झाली, जबाब नोंदवून घेण्यात आला। प्रमोद कोंढरे यांनी त्यांची बाजू पोलिसांसमोर मांडली आणि माध्यमांसाठी देखील त्यांनी त्यांची एक लिखित स्वरूपातली बाजू मांडली, ज्यामध्ये प्रमोद कोंढरे यांचं असं म्हणणं होतं की हा प्रकार गैरसमजातून झालेला आहे आणि गर्दीच्या वेळी हा प्रकार घडलेला आहे आणि चुकून त्या महिला अधिकाऱ्याला स्पर्श झालेला असू शकतो। मात्र सीसीटीव्ही जर आपण पाहिलं तर तिथे कोणती गर्दी नाही, अगदी शांतपणे उभे राहून सगळे लोक चहा पितायत। दुसरी घटना आहे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला
अधिकाऱ्याच्या छळवणुकीची आणि छळवणुकीचा हा आरोप आहे भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे नेते असलेल्या ओंकार कदम यांच्यावरती। जून 2024 पासून ओंकार कदम हे संबंधित महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी धमकी देत होते असा या महिला अधिकाऱ्याचा आरोप आहे। अनेकदा द्विअर्थी शब्द वापरण्यात आले, अनेकदा अरेतुरेची भाषा वापरण्यात आली, अनेकदा धमकी देण्यात आली आणि वेळोवेळी या महिला आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी याची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली। तत्कालीन महापालिका आयुक्त असलेल्या राजेंद्र भोसले यांच्याकडे देखील ही माहिती गेली, मात्र कारवाई त्यावेळी कोणतीही झाली नाही। संबंधित महिला अधिकाऱ्यांनी महिला आयोगाला देखील पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली। महिला आयोगाने पुन्हा पोलिसांकडे ते पत्र फॉरवर्ड केलं, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही। मात्र सातत्याने हा प्रकार जेव्हा वाढत गेला तेव्हा पुन्हा या आरोग्य विभागातल्या महिला अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आणि सरतेशेवटी माध्यमांनी जेव्हा याची दखल घेतली तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावरती आलं। या प्रकरणात देखील आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतो आहोत की ओंकार कदम आणि त्यांचे कार्यकर्ते कसे महापालिकेमध्ये घोळक्यानी जात आहेत आणि संबंधित महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश करतायत। त्यानंतर पुणे महापालिकेचे नवनिर्वाचित ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे नवल किशोर राम यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेतली आणि महापालिकेची म्हणून त्या ठिकाणी ठोस भूमिका त्यांनी जाहीर केली आणि त्यानंतर ओंकार कदम यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दोन्ही प्रकरणांमध्ये आपण पाहतो आहोत प्रमोद कोंडरे आणि ओंकार कदम पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, मात्र अटक केलेली नाही। यावरती कारण असं सांगण्यात येतंय की दोन्ही गुन्हे विनयभंगाचे आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांमध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे आणि त्यामुळे अटक करण्याची गरज नाही। पुढे असंही सांगितलं जातंय की अशा प्रकरणांमध्ये जर अटक केली तर न्यायालयाकडून आक्षेप घेतला जातो आणि त्यासाठी एक उदाहरण देखील देण्यात आलंय ज्यामध्ये उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत। त्यामध्ये असं आहे की 7 वर्षांपेक्षा जर कमी शिक्षेची तरतूद असेल तर पोलिसांनी थेट अटक करू नये, आधी या प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपी जर पुरावे नष्ट करण्याची शक्यता असेल, आरोपी जर चौकशीला सहकार्य करत नसेल, आरोपी जर दबाव टाकत असेल तरच त्याला अटक करावी। अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्वांचा अर्थ लावणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं हे प्रत्येक प्रकरणामध्ये वेगळं ठरतं। कायद्याचा अर्थ लावणं हे जसं न्यायालयाचं आणि वकिलांचं काम आहे तसंच कायद्याची अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं काम आहे। सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल प्रत्येक ठिकाणी आहे तसाच लागू होतो असं नाही। अनेक प्रकरणांमध्ये आपण पाहतो की विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करतात आणि आरोपीला अटक केली जाते। इथे अटक झालेली नाही आणि कारण जे आहे ते देण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाच्या अशा मार्गदर्शक तत्वांचं। मात्र आत्ता जसं म्हटलं की कायद्याचा अर्थ लावणं जसं न्यायालयाचं काम आहे तसंच त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं काम आहे आणि ही अंमलबजावणी पोलिसांनी प्रामाणिकपणे केली, इमानदारीने केली तर लोकांचा, समाजाचा कायद्यावरचा विश्वास दृढ होतो। मात्र ही अंमलबजावणी करतो आहोत असा फक्त देखावा केला गेला, कारवाईचा जर फार्स केला गेला तर लोकांच्या मनात कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्यातून समाज म्हणून आपण सुरक्षित आहोत का हा प्रश्न निर्माण होतो। या व्हिडिओमध्ये कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।